आजची कथा आहे आपली जे सर्वांनाच लागू होते, जे की आपल्या गाव सोडून शहरा ठिकाणी येतात, काही कामानिमित्त येतात. तर अशांसाठी ही कथा आहे. तुम्ही जर भाड्याने घर घेत असाल, भाड्याने राहत असाल तर पूर्ण म्हणजे शहानिशा करूनच राहा, तिथल्या सगळ्या गोष्टी तपासा. यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आज ही घटना आमच्या शेजारीच घडलेली होती, म्हणून मी ही कथा असं तुम्हाला सांगावंसं वाटलं. कारण प्रत्येकाच्या मी स्वतःही एका भाड्याच्याच खोलीत राहते, म्हणून मी ही कथा सांगणं खूप गरजेचं वाटलं. त्यामुळे प्लीज ही कथा पूर्ण ऐका आणि नक्कीच तुमची प्रतिक्रिया मला या कथेवरती द्या. तर आपली आजची कथा आहे भाड्याच्या घरातला अंधार. तर गावात छोटंसं का होईना पण स्वतःचं घर होतं. आई बाबा, मातीचा वास, ओळखीची माणसं, पण पोटासाठी भविष्यासाठी शहरात यावं लागतं. शहरात आलं की सगळं सोपं होतं असं म्हणणारे खोटं बोलतात. शहरातलं पहिलं पाऊल. रमेश गाव सोडून शहरात आला. नोकरी मिळाली, पगार जेमतेम. घर शोधताना मालक म्हणाला, भाडं कमी आहे, लाईट बिल वेगळं, पाणी बिल वेगळं आणि कचऱ्याचं बिलही वेगळं. तर अशा सर्व काही गोष्टी मिळून वेगळं म्हणजे किती ते पुढे कळणार होतं. पहिलं लाईट बिल. महिन्याच्या शेवटी मालक आला. कागद नाही, बिल नाही, फक्त एकच वाक्य बोलला तो, तुमचं लाईट बिल एवढं आलंय, एवढे पैसे द्या. रमेश म्हणाला, मीटर दाखवा ना काका. मालक हसला. इथे असं विचारायचं नसतं, द्यायचं आणि राहायचं. ही असं बोलला तो मालक. तेव्हा रमेशला संशय येऊ लागला थोडा थोडा. हा असा का बोलला? रमेशने हळूच पाहिलं. फ्लोअरचा मेन मीटर कमी चालू होता, पण त्यांच्या खोलीत मीटर वेड्यासारखा फिरत होता. प्रश्न उभा राहिला रमेशला. फॉल्ट कुठे आहे, मीटरमध्ये की मालकात? आता रमेशची आवाज उठवण्याची वेळ झाली होती. रमेशने पुन्हा विचारलं. यावेळी मालक चिडला. जास्त शहाणा होऊ नकोस. नको असेल तर घर सोड. शहरात घर सोडणं म्हणजे नोकरी, स्वप्न सगळं धोक्यात. त्या मालकाला त्याची मनमानी करायची सवयच लागली होती. हे एकट्या रमेशच नव्हतं, त्या इमारतीत प्रत्येक भाडेकरू गप्प होता. कारण कमवायला शहरात आले होते, लढायला नाही. महिन्याचं बजेट आखलेलं, पण शेवटी हातात उरायचं फक्त निराशा. प्रश्न जो बोचतो, हा प्रत्येकालाच प्रश्न बोचत असतो. रमेशच्या मनात एकच प्रश्न घोळत राहिला. एवढं असूनही अजून किती पैसे हवेत? आम्ही मूर्ख आहोत का? हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. मग त्याने छोटासा आवाज उठवायचं ठरवलं. एक दिवस रमेशने ठरवलं. त्याने इतर भाडेकरूंना एकत्र केलं. सगळ्यांचे अनुभव सारखेच होते. पहिल्यांदाच भीतीपेक्षा सत्य मोठं झालं आणि शेवटी तो प्रश्न उघडला. मालक बदलला नाही, पण भाडेकरू बदलले. रमेशने घर बदललं, पण तो प्रश्न तसाच राहिला. शहरात घर भाड्याने घेणं हे गरज आहे की मालकाच्या मनमानीसाठी परवाना? थोडक्यात आपल्याला या कथेपासून हा संदेश भेटतो बघा. तो आपल्या सर्वांसाठी उपयोगी आहे. घर सोडून शहरात येणारा माणूस गरीब नसतो बरं का. ज्यांना असं वाटतं त्यांच्यासाठी आहे. घर सोडून शहरात येणारा माणूस गरीब नसतो बरं का. तो स्वप्न घेऊन आलेला असतो. त्या स्वप्नांची किंमत लाईट बिलाच्या नावाखाली वसूल करणे हे कुठंतरी थांबलंच पाहिजे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं ही आजची कथा कशी आहे? तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि ही कथा तुम्हाला जर खरंच योग्य वाटत असेल तर मला नक्की म्हणजे नक्कीच कमेंट करा. ज्याच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोचला आहे त्याच्यापर्यंत. तर प्लीज मला कमेंट करायला विसरू नका. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या
जीवनाची निगडीत असणारे व्हिडिओ मी घेऊन येत असते. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत उद्या भेटू नवीन कथेसह एका नवीन अनुभवासह. तोपर्यंत बाय, टेक केअर.